चलो थैंक यू बाय, आना एक बार पक्का। ले खींच उनसे ले। हाँ चलो चलो बाय। कशाला रडते? ट्रॅव्हल थ्रू जाताय तुम्ही बस मध्ये, ऑन बोर्ड टॉयलेट दिसते तुम्हाला, रेस्टरूम। नमस्कार मंडळी, प्रणित कोहली, अनाया कोहली आणि उमा कोहली तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती। तर लास्ट टाइम आपण कुठे होतो? जंगल सफारी मध्ये वाघ बघायला गेलेलो, आणि आता आज आपला परतीचा प्रवास आहे। आज रात्रीची आपली बस बुक आहे, रेड बस वरनं आम्ही बस बुक केलेली आहे, जी आपल्याला मुंबईला घेऊन जाणार आहे। तर त्याच्या आधी म्हणजे जेव्हा आपण आलो होतो तेव्हा आपल्या मित्रांनी पार्सल मागवला होता, रामजी श्यामजी पोहेवाल्याकडनं नाश्ता। पण आज पण आपण इकडे येऊन रामजी श्यामजी पोहेवाल्याचा नाश्ता, पोहे, समोसा असे भरपूर काही व्हरायटीज आहेत तिथे नाश्त्यामध्ये, ते आपण ट्राय करणार आहोत जाता जाताना, घरी जाता जाताना। आणि एक लुक देतो, म्हणजे आता जेवणाचा टाइम आहे, 12:30 वाजलेत आणि गर्दी बघा नाश्ता खाण्यासाठी। मी तेच बोललो, 12:30 वाजल्या तर आता आहे की नाही नाश्ता, की संपला असेल। आपण पण नाश्ता चालू केला होता आपल्या क्लाउड किचन मध्ये, कोणीच नव्हतं येत खायला, पण इथे बघा 1:30 वाजता, सॉरी 12:30 वाजता बघा गर्दी बघा। चला जाऊया ना परत। तर आपला टिनू मित्र पार्किंगला गेलाय, इथं पार्किंगचा थोडा इश्यू आहे, पण त्याला गाडी पार्क करायला जागा भेटली। काय खाणार, काय बनतं इकडे? समोसा, कढी समोसा, समोसा बनताना दिसतंय। आणि एड्रेस सांगतो तुम्हाला, नियर रेडिसन ब्लू होटल, संताजी कॉलेज के पास, न्यू स्नेह नगर, छत्रपति चौक से पहले, रामजी श्यामजी पोहावाले। पण जेव्हा सांगितलं भरपूर जणांना की आम्ही नागपूरला चाललोय, तर बरेच जणांनी आम्हाला ही जागा रेकमेंड केली, तरी पोहा खायला आपल्याला सजेस्ट केलंय। तरी पोहा सोबत आणखी भरपूर काही भेटत असते बघा, समोसा आहे आणि हा दूध काहीतरी बनवते, मसाला दूध, काय आहे ते? कढी समोसा बघा, कढी समोसा पण भेटते, आणि इथे समोसा, कचोरी, वडा, पोहे सर्व काही आहे। तुमा काय खाणार तू? आपण आधी पोहा करूया, तरी पोहा ट्राय करूया ना। 2 प्लेट घे, हिला फक्त समोसा दे, ती खाणार नाही तिखट। ती तरी जाम तिखट असते, झणझणीत तरी असते ही बघा। तरी इकडेच आहे मला वाटतं सर, तरी पोहा करतो ना। टोकन घ्यायचंय, टोकन कुपन सिस्टम आहे इकडे, सिंगल। जे काय पाहिजे तुम्हाला इथे पहिले कुपन घ्यायचं आहे। काय घेतलास? तरी समोसा? तरी समोसा नाही यार, तरी पोहा। तरी पोहा आणि समोसा ना? आणि फक्त समोसा। चहा वगैरे पण भेटत असते बघा इकडे, तसा चहा बनवताना दिसतो आपला मित्र, आणि इथे समोसे बनवतात। तो तरी पोहा, एक कढी समोसा और एक समोसा नॉर्मल मीडियम कर। तर विचारतो पण आपल्याला मित्र, थोड़ा तिखा नहीं है, स्पाइसी पाहिजे का नॉर्मल पाहिजे? आया पागल हो गया, ये थोड़ा मीडियम स्पाइसी करना एक। मीडियम फर्स्ट टाइम खा रहे, तो पता नहीं। 2 पोहे घेतलेत आम्ही आणि कढी समोसा, चमचा नहीं मीडियम करो मत, वो अनाया के लिए, अनाया के नहीं है वो। और एक सिंगल समोसा सिर्फ ऐसे। अनायासाठी पण समोसा घेतलाय बघा। कहाँ मिलेगा? मिरची पण खा। आणि मम्माने बघा काय काय घेतलंय आमच्या, समोसा, 2 समोसे आणि पोहा, एकटेच खाणार आहे। चल आपण सगळेजण खाऊ। काय करूया आपण? तरी पोहा। तर उमा मला आता भरवणार तरी पोहा, बघूया टेस्ट करून कसा लागते तरी पोहा उमाच्या हातचा। माझा हातचा नाही, तिखट आहे, काय बोलते? तिखटच नाही बनवलाय त्याने, मीडियम तिखट बोलला ना। खाऊन बघ आता, बघ तरी इथे आहे, तरी जास्त तिखट नाही बनवलाय, पण ठीक आहे। तू पण खाऊ शकते, अनाया पण खाऊ शकते। त्याला जरा हॉट बोललो पाहिजे, तो स्पायसी बनवायला। पण जो तरी आहे, जो पोहा आहे, एकदम गरम गरम, मस्त खातच राहायचं वाटतं, असं वाटतं। जे खेळ आहे ना ते तरीवर आहे, प्रॉपर तुम्हाला खायचं असेल ना तर तुम्ही स्पायसीच बोला। तू आता थोडंफार खा, मग मी त्याच्यात स्पायसीनेस पण वाढवतो। पण जे काही आहे, पण इथे एक युनिक गोष्ट मी बघायला भेटली,
म्हणजे जर तुम्हाला कांदा पाहिजे असेल तर स्वतःहून कापून घ्यायचा तिथून. हा मस्त एकदम कांदे लावलेले आहे तिथे जाऊन कांदे कापायचे आणि खायचे. आता आपण समोसा ट्राय करूया. तेनू तू समोसा ट्राय करणे आलोय. तर आता ट्राय करूया आपण समोसा. समोसा पण छान आहे ना. म्हणजे आपल्यापेक्षा खूप वेगळी चव आहे. म्हणजे मी नुसता वरचाच भाग खाल्लाय. त्यांची उसल पण खाऊन बघ. वर्सोवा नाही, वरचा भाग. म्हणजे आता आतमधली उसल खाऊन बघतो. मस्त आहे. आपल्या वेसलची आठवण आली टिनू. भारी एकदम. समोसा जास्त आवडला मला. नॉट बॅड. मस्त ते येलो वाला काहीतरी कढी बनवतो ते टाकलं ना आणि परत तरी टाकलं. असं केलं काय? म्हणजे कढी आणि प्लस तरी समोसा. कसं आहे? नुसता समोसा खाते बघा. तरी ऑलरेडी ट्राय केलेली आहे तिने सावजी वगैरे खाऊन. सावजी पण तिने आवडीशी खाल्ला उलटा काल. टिनू तू तर नेहमी येत असशील ना? पहिल्यांदा आलायस? काय बोलतो? ऑनलाईन मागवते. ऑनलाईन मागवतोस? हा, स्विगीवरनं मागवतोय. पण तुम्ही बघताय तरी समोसा आणि पोहा. कसं वाटलं समोसा? मस्त आहे. मस्त आहे. एक नंबर. आणि ते कांदा बिंदा कापतात बघ. जा कांदा कापून आण. घरी तर कांदा नाही कापत. इथे तरी काप. इथे स्वतः कापायचा आहे. कोणाला पाहिजे? तुला पाहिजे? बघा सर्व मंडळी कामाला लागली कांदा कापायला. हे आपणच कापायचं काय कांदा? यांच्याकडे कामगार कमी पडले. हा, ब्लॉग बनवते. काय नाव तुमचं? कुठले तुम्ही? जामटा कॉलेज मधले काय? कॉलेज वरनं मंडळी आलेत बघा नाश्ता करायला. नेहमी येत आहे काय? काय खात आहे स्पेशली? समोसा. मला पण समोसा आवडला. मस्त आहे. तर आता आपण कांदा पण कापून घेऊया. उरण करंजेकर मराठी चॅनल आहे बघा, नक्की आवडेल तुम्हाला. भरपूर गर्दी आहे. हे घे. असं नाही, असं बारीक कापायचं होता. पहिलंच सांगायचं ना. आता आणलं कापून. कॉलेजची पोरं भेटली, ती कापत होती कांदा. चला, सर्व काही आपण नागपूर मधला आता एक्सप्लोर केलाय. नाव रेडी टू गो. येस. आता तुम्ही मुंबईला या, मग आपण मुंबई एक्सप्लोर करू यांच्यासोबत. मुंबईचे मासे खायला घालू तुम्हाला ताजे. स्पाइसी नाही. मम्मी बहन सबको लेके आ. येस सर्वांना स्पाइसी डबल टिबल टाकू मसाला आपण. आपण बनवू. ऑरेंज बर्फी ती घरी मागवणार ना? ऑरेंज बर्फी पण आहे. नागपूरला आल्या काय? नागपूरचा ऑरेंज बर्फी आणि ऑरेंज पण सीझन संपले वाटते. हे सर्व घेतलंय. आता आपण परतीच्या प्रवासाची पॅकिंग करूया. चल टिनू, थँक्यू वन्स अगेन. हाय रोहन भाग क्यों रहे हो आप? बैडमिंटन खिलाए नहीं. अरे बापरे. अलीना और आयशा और सफिया मस्त एकदम शाळेत ना आलात आणि आता बॅडमिंटन खेळतात बघा. रुहानला बघा. नहीं खींचना उसका. टीनू मामा ने बोला है. गेला तो. कैमरा आते. तुम्हें खिलाएगा, मैं नहीं खाएगा वो. तेरे में से खाएगा. पॅकिंग वगैरे झाली आमची आणि आता जाता बघा काय बनवलंय. एअर फ्रायर मध्ये फिश फ्राय बनवलंय बघा एअर फ्रायर मध्ये. दीदीने आम्हाला हे पण दिल्या पुरणपोळ्या. छान होत्या पुरणपोळी. अच्छा था, बढिया लगा. हा, आणि जाताना भरपूर काही आपल्या टिनूच्या आईने सर्व पॅक करून दिलाय बघा. हो, आप लोग भी आओ पक्का हमारे इधर. फिश खाणे पक्का आ जाओ एक बार. आणि सर्वांसोबत एकदम एक परिवार सारखं राहिलो असं वाटलं ना. वाटलंच नाही की आम्ही तुमच्याकडे काय गेस्ट म्हणून आलोय. हो, चल टिनू, थँक्यू. मिलते. बिल्कुल. चला वापस जरूर आना. चलो वापिस पहले आप लोग आओ अभी. चलो बाय. थँक्यू. अनया चल, घरी जायचंय आपल्याला. नाही जायचं नाही, चल. अनया एकदम एजचे सर्व भेटलेत बघा मित्रमंडळी. हाय, क्या नाम है आपका?
जैनब हाय। आप टी शर्ट दोगे मुझे? मस्त टी शर्ट है, स्पेस में लेके जाएगा ये देखो, एडवेंचर। चलो बाय बाय बाय। अरे बाय किया तो आ रही है तू, चल चल। ह्या दोघी टिनूच्या बहिणीच्या मुली आहेत आणि ही आप कजिन हो ना? हा त्यांची कजिन आहे बघा। चालेल चल आने, बहुत मजा है ना देखो। बैडमिंटन के लिए आओ मीना, सुपर सीना क्या क्या खेल रही है, किचन पे खेल रही थी ना। चलो आओ आप लोग हमारे घर पे, बाय। जब से आए तब से हम लोग खा ही रहे हैं, ये देखो जाते जाते भी खाना खाने का मन कर रहा है। चल बांगडा आईला फ्राय खात चालली, चल। करो चलो, थैंक यू, बाय। आना एक बार पक्का। आना है तो इधर ही रहना है। आना है तो इधर ही रहे। रुहान पण आला बघा, रुहान हाय। यहाँ पे देखो। मैं टीवी में नहीं आऊंगा। उसको लेना, रोहन को ले अपने साथ, रोहन को ले खींच उनसे ले। हाँ। चलो चलो बाय। चल फिर टेनो, थैंक यू वेरी मच, मिलते चल। हाँ चल ओके, चलो थैंक यू, चल अच्छा लगा। हाँ मम्मी को लेके आ, सब लोग को लेके आ पक्का। चल मैं भेजता हूँ पिक्कल और मसाला। चला तर ही आहे आमची बस। हा 11-12 लोअर। हा कसं वाटलं? काय बोल, एकदम टचिंग झालं। हा डोळ्यात ना अश्रू आले मम्माच्या आमच्या, आणि मला पण एकदम मस्त फॅमिली वाटली। यायला तर अजून तिकडेच जायचंय। तू ये ना समर वेकेशनला, समर वेकेशन मध्ये येऊ आपण, नाही तर त्यांना बोलवू। हा मम्मा बघा आमची कडकली आता, मसाज करते। रडतेस कशाला रडते? सोड चल, येऊ आम्ही परत। आमुमा की याद आती है। चला मस्त मजा आली, पण भरपूर काही म्हणजे सर्वच काही फिरलो आपण ना अनया। नागपूर मधलं मेन जे होता ते आपण 2दा गेलो। 4 टायगर, 4 लेपर्ड, सर्व काही भेटले आपल्याला। आणि साऊजी, तरी पोहा। आता घरी जाऊया, भरपूर ऑर्डर पेंडिंग आहेत, ते सर्वांच्या पाठवूया। आपण हॉटेलमध्ये राहणार होतो, आपण विचार केलेला की एक दिवस यांच्याकडे राहू, पण एकदम बोलतात ना घरासारखे एकदम ऍटमॉस्फिअर। आता काय काय भरून दिलंय मम्मीनी, खूप काही भरून दिलंय। म्हणजे आई रडते तशी तू रडतेस आता। असतात ना एक टचिंग फिलिंग असतात। चल अनया जाऊया। हो गाड्या बघा कशा आहेत ना, नवीन गाड्या आहेत। आणि आपली गाडी बघा, आस्था मर्सिडीज। चल या गल्लीतनं जायचंय। कोण जाडा आहे ते समजेल आता, कोण जाडी आहे ते समजेल आता। मी पण आलोय। हा टिनूच्या आईने भरपूर काही आपल्याला जेवायला दिलंय, म्हणून आम्ही आता बुर्जी आणि चपाती, अंडा नाही पनीर बुर्जी आणि चपाती खाऊन प्रवास परत करणार। अजून आपल्याकडे 8 तासाचा प्रवास बाकी आहे। इन मिडल कुठेतरी थांबलोय बघा। आणि एन्जॉईंग ना बस जर्नी, ट्रेन जर्नी एन्जॉय केली, आता बस जर्नी। मस्त जेवण झालंय उमा, आणि याच्यामध्ये आपल्याला बसमध्ये काय काय सुविधा आहेत बघा। ऑन टाइम डिपार्चर झालं ना, आपण ऑन टाइम डिपार्चर बरोबर 5:30 वाजता बस आली। वायफाय आहे, लाईव्ह ट्रॅकिंग पण होती, CCTV बघितलंस, वुमन सेफ्टी आणि ऑन बोर्ड रेस्टरूम, टॉयलेट आहे काय? अरे वा, हा मस्त बस आहे एकदम, सर्व सुविधा आहेत। हा नेहमी आपल्या सिनियर सिटीजनला प्रॉब्लेम होत असतात हा बस मध्ये जायला की टॉयलेट नसते, पण हे बघा आस्था ट्रॅव्हल थ्रू जाताय तुम्ही, बस मध्ये ऑन बोर्ड टॉयलेट दिसते तुम्हाला, रेस्टरूम भारी। कधी पण जा, नक्की शेअर करा। आपले सिनियर सिटीजन कोण तुमचे ट्रॅव्हल करत असतील त्यांच्यासोबत या बसचे डिटेल शेअर करा, त्यांना कुठे ना कुठे उपयोगी होईल। redbus.com काय रेड बस ना, redbus.com वरनं तुम्ही ही बस तुम्ही बुक करू शकता।
चल मम्मा पॅकिंग कर. मंडळी आलोय आम्ही आता घरी. तुम्हाला कशी वाटली आमची नागपूरची ट्रिप नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू. आणि टीनूच्या फॅमिलीसाठी नक्की लाईक करा. हो. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून.